नमस्कार मित्रांनो, अशोक मम्मा या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहणार आहोत की अनिश इरा ईशानचा अभ्यास घेत असतो. इरा विचारते की काका, आपण अर्थला म्हणजे पृथ्वीला एवढा का त्रास देतो? अनिश म्हणतो की बेटा, आम्ही अर्थची काळजी घेतली नाही ना, जंगल वाचू शकलो नाही, प्रोटेक्ट केलं नाही. आम्हा मोठ्यांच्या चुका आता तुम्हाला लहानांना सुधारायच्या आहेत. तर इरा म्हणते, डोंट वरी काका, तू जशी आमची काळजी घेतोस ना, तशी आम्ही देखील आता पृथ्वीची काळजी घेऊ. ईशान म्हणतो की करेक्ट, उद्या आम्ही मोठं झालो ना की आम्ही. तर अनिश म्हणतो की उद्या कशाला, उद्याची वाट का पाहायची? फ्युचर आपल्याला चांगलं हवं आहे ना, सो उद्याची काळजी आपल्याला आजच घ्यायला हवी, हो की नाही? असं म्हणून पुढे तो म्हणतो की चला अभ्यास करा. तर अशोक मामा तिथेच असतात. ते सगळं पाहून ते स्वतःशीच म्हणतात की बरोबर बोलतोय अनिश, तू उद्याची काळजी आजच घ्यायला हवी. त्यानंतर आपण असं पाहतो की भैरवी ऑफिसवरून घरी येत असताना ती भाजी घेऊन येते. तितक्यात तिला तिची आई मीनाचा फोन येतो. मीना म्हणते की अगं भैरवी, त्या जान्हवीचं लग्न आहे बरं का, सुमिताईची जान्हवी. तू आणि अनिश दोघांनी जोड्याने यायचे. भैरवी म्हणते हो ठीक आहे, बघते, प्रयत्न करते. मीना म्हणते की एक मिनटं, प्रयत्न म्हणजे काय गं? भैरवी म्हणते अगं आई, म्हणजे ऑड डेला असेल तर नाही जमणार, रविवार असेल तर मी नक्की येईल, अनिशला घेऊन येईल. मीना म्हणते आणि अगं एवढी का धापा टाकतेस, जिममध्ये आहेस का? भैरवी म्हणते चल ग, जिममध्ये कुठे जायला वेळ मिळतोय, भाज्या घेऊन येते घरी. आता हे ऐकल्यावरती मीनाला जरा रागच येतो आणि ती म्हणते काय छान, हां आता तूच रोज आणतेस वाटतं भाजीपाला. भैरवी म्हणते अगं आई तसं नाही ग, मामा मामी होते ना त्यावेळेस ते आणायचे, पण आता ते नाहीत म्हटल्यावरती मीच घेऊन येते. तर मीना म्हणते अगं पण दिवसभर एवढं ऑफिसमधून दमून हेच सगळं तुला करावं लागतं का? भैरवी म्हणते करावं लागतं वगैरे काही नाही ग, मुलांची टेस्ट आहे ना, त्यामुळं अनिश आज त्यांचा अभ्यास घेतोय म्हणून मी आज भाज्या आणल्यात. मीना म्हणते मग आता हे सगळं करून घरी जाऊन स्वयंपाक तुलाच करायचा असेल ना? भैरवी म्हणते की अगं आई, मला मदत करणार आहेत ना अनिश आणि बाबा, दोघंही मला मदत करतात. मीना म्हणते अगं पण हे एवढं सगळं करण्यापेक्षा 4 बायका ठेवायच्या ना कामाला. भैरवी म्हणते अगं किती प्रयत्न केलेत, मनासारखी बाईच मिळत नाहीये, बाबांना ना कोणाचं काहीच पटत नाही. मीना म्हणते अगं पण हे सगळं तुलाच करावं लागतं ना. भैरवी म्हणते की आई ऐक ना, खरंच मी खूप दमली आहे ग आता, मी तुला ना नंतर फोन करते आणि जान्हवीच्या लग्नाला काय गिफ्ट घ्यायचं आहे ना ते तुम्ही मला ठरवून सांगा, चल बाय, असं म्हणत फोन कट करते. आता भैरवीच्या आईला, मीनाला मात्र भैरवीला एवढं सगळं काम करावं लागतं ह्याचा खूप राग आलेला असतो आणि ती स्वतःशीच म्हणते काय मुलगी आहे, मला माहीत होतं हे सगळं ना असंच होणार आहे. असं म्हणून ती आता चंदनरावला आवाज देऊ लागते आणि म्हणायला लागते की ओ ऐकलत का, ऐकलत का? चंदनराव येतात आणि म्हणतात काय झालं ग? मीना म्हणते आत्ताच्या आत्ता गाडी काढा आणि चला, आपल्याला माझगावकरांकडे जायचंय. चंदनराव म्हणतात काय आत्ता? ईशानला ताप वगैरे आलाय का, त्याला ॲडमिट करायचंय का? मीना म्हणते नाही, ईशान बरा आहे, मला भैरवीची काळजी वाटते. चंदनराव म्हणतात झालं का तुझं परत सुरू, मी केवढा घाबरलो होतो. मीना चिडून म्हणते की अहो आपली मुलगी तिथे काम करून करून तिचा पार पिट्ट्या पडलेला आहे, हे घाबरण्यासारखं नाही आहे का? चंदनराव तिची समजूत घालत म्हणतात की हे बघ, उगाचच पाराचा कावळा करू नकोसा. मीना मात्र तावातावातच म्हणायला लागते की नाही, तुम्हाला ना आत्ता हे सगळं नॉर्मल वाटतंय, पण आपली मुलगी कामं करून करून आजारी पडेल ना, त्यावेळेस तुम्हाला हे सगळं काय कळेल. अहो आपली मुलगी परदेशात एकटी राहायची, किती सुखी होती, तिला तेवढी सगळी कामं करायला लागत नव्हती. लग्न झाल्यानंतर ही काय सगळं करत बसली, सकाळी उठल्यापासून मुलांचा नाश्ता, शाळेची तयारी, सगळ्यांचे डबे, सगळ्यांचा स्वयंपाक, हे सगळं करून तिने कामाला जायचं, मरमर कामं करायची आणि ऑफिसमधून संध्याकाळी घरी आल्यावरती पुन्हा घरातल्या सगळ्यांचं करायचं. तिची प्रचंड धावपळ होती हो. चंदनराव म्हणतात की हे बघ अगं, नवीन संसार आहे त्यामुळे बसल हळूहळू तिची घडी. तर मीना म्हणते की हे पहा, तुम्ही ना टिपिकल पुरुषांसारखी उत्तरं देऊ नका, तुम्ही येत आहे का मी एकटी जाऊ? चंदनराव म्हणतात येतो बाई येतो. त्यानंतर आता संयमी कॉलेजवरून घरी येते. रियांश तिला भेटतो आणि तिला सांगतो की सॅम ऐक ना, आमच्या कॉलेजमध्ये ॲन्युअल फंक्शन आहे, 4 डेजचा इव्हेंट आहे, त्यासाठी मला तुझ्याकडून कप केक हवे आहेत, ती ऑर्डर तू घेशील का? यावरती संयमी खुश होते आणि म्हणते की अरे काय बोलतोस तू, मी ह्याच गोष्टीची किती दिवसपासून वाट पाहत होते. रियांश म्हणतो की एक प्रॉब्लेम आहे, मी तुला जास्त काही पैसे देऊ शकणार नाही. कसं आहे, आमच्या कॉलेजकडून काही आम्हाला फंड मिळणार नाही आहे, त्यामुळं आम्ही मुलंच कॉन्ट्री काढून हे सगळं काही इव्हेंट सेलिब्रेट करणार आहोत. तर तुला आम्ही एका कप केकच्या पाठीमागे 20 रुपये असं देऊ शकतो, असं साधारण आम्हाला 500 कप केक हवेत. हे ऐकल्यावरती संयमी फार खुश होते. रियांश म्हणतो की तुला फक्त आम्ही 10,000 देऊ शकतो, चालेल ना तुला? संयमी म्हणते अरे फक्त काय, माझ्यासाठी खूप मोठी अमाऊंट आहे, मी नक्की करेन, फक्त मला एवढं सांग की हे तुला कधी हवंय? रियांश म्हणतो की परवा. आता हे ऐकल्यावरती संयमीला फार टेन्शन येतं आणि ती म्हणते अरे तू काय बोलतोयस, 500 कप केकची ऑर्डर मी फक्त परवा द्यायची, कसं पॉसिबल आहे हे? रियांश तिला म्हणतो की ऐक ना, तू कोणाची तरी हेल्प घे ना, तुझ्या घरातल्यांची घे. संयमी म्हणते की आजकाल आमच्या घरातले सगळेच बिझी असतात, ते नाही मला हेल्प करू शकणार. एखाद्या वेळेस ती राधा मामी असती ना, मी तिची मदत घेतली असती रे, पण चल पाहू, असं म्हणून ती आता घरी निघून येते.
त्यानंतर आता इकडे घरी इरा उद्या स्कूलमध्ये जाण्यासाठी तिची बॅग पॅक करत असते. ती ईशानला म्हणते की अरे ईशान असा काही बसलाय, स्कूल बॅग भरायची नाहीये का तुला? ईशान म्हणतो नाही भरायची. मग इरा अशोक मामाकडे जाते आणि म्हणते की आजोबा आजोबा बघा ना, ईशान बॅग पॅक करत नाहीये, त्याला स्कूलला नाही यायचं वाटतं. अशोक मामा म्हणतात अरे आतापर्यंत तर हा चांगला अभ्यास करत होता काकासोबत, मग अचानक काय झालं? ईशान म्हणतो की आजोबा आपण माझी मलेरियाची टेस्ट करूया का? मला विशेष वाटतं हा की आत्ताच्या मुलांना मलेरियाची टेस्ट वगैरे एवढं सगळं कळतं का? अशोक मामा म्हणतात की का रे तुला काही डास चावलाय वाटतं? ईशान म्हणतो नाही, म्हणजे मला सकाळी खूप रोज ताप येतो. तर इरा म्हणते की वा, सकाळी ताप येतो आणि मग दिवसभर ताप नसतो, असं कसं? आजोबा काहीतरी गडबड आहे हा. अशोक मामा म्हणतात की थांब ना, मी सांगतो ना काय गडबड येते. याला ना शाळेतच जायचं नाही, त्यामुळे ना ह्याने असं ठरवलंच आहे की त्याला सकाळी ताप येतो. ईशान म्हणतो की अहो आजोबा खरंच मी नाटक नाही करते, मला खरंच सकाळी ताप येतो. अशोक मामा म्हणतात आता तुझ्या डोक्यात ना हा जो ताप आहे ना तो एकदम कायमचा मी बंद करून टाकलाय बघ, खरंच सांगतो तुला मी. असं म्हणत पुढे ते त्याला म्हणतात की मी तुझ्या शाळेत गेलो होतो, तुझ्या टीचरला चांगलाच दम दिलेला आहे मी. तर ईशान म्हणतो की अहो आजोबा मी तुम्हाला सांगितलं होतं ना तुम्ही नका जाऊ म्हणून शाळेमध्ये, कशाला तुम्ही उगाच सांगितलं? आता ती मुलं मला अजून चिडवतील. तर इरा म्हणते की हे बघ अरे ईशान, आजोबांनी सांगितले ना टीचरला, आता बघ ती मुलं तुला त्रास देणार नाहीत आणि टीचर तुझी स्पेशली काळजी घेतील. ईशान म्हणतो की इरा अगं टीचर काही दिवसभर वर्गात नसतात, रिसेसमध्ये ती मुलं मला चिडवणारच ना. अशोक मामा त्याची समजूत घालत म्हणतात की हे बघ बाळा, दुसऱ्यांनी कसं वागावं ते आपण ठरवू शकत नाही, आपण कसं वागावं हे आपण ठरवू शकतो. दुसऱ्यांनी आपल्याला चिडवलं तर आपण सरळ दुर्लक्ष करायचं. ईशान म्हणतो दुर्लक्ष केलं की ती मुलं मला मारतात पण. अशोक मामा म्हणतात की मग तू मला सांग मी काय करू? तर इरा म्हणते की आजोबा तुम्ही जाऊन ना त्या मुलांना चांगलेच फटके द्या. अशोक मामा म्हणतात नाही ह्या आपण तसं काही करू शकत नाही, त्यापेक्षा ईशान तुला जर त्रास दिला ना तू सरळ जाऊन टीचरला सांग, हाच आपल्याकडे एक पर्याय आहे. पुढे ईशान मात्र जायला तयार नसतो. अशोक मामा म्हणतात मग मी येऊ का तुझ्या बरोबर शाळेत? सांग मी येतो चल. असं म्हटल्यावरती ईशान म्हणतो की नाही नको, मी पाहिल काय करायचं ते. आता पुढे ईशान शाळेत जायला तयार होतो. पण मित्रांनो मला असं वाटतं की हे जे अशोक मामा म्हणतात ना सरळ दुर्लक्ष करायचं, तर ते मला पटत नाही. कारण की आतापर्यंत आपण अशा बऱ्याचशा न्यूज पाहिलेल्या आहेत की ज्यामध्ये मुलं डिप्रेशनमध्ये जातात, शाळेमध्ये हॉस्टेलमध्ये त्यांना रॅगिंग केलं जातं, त्यामुळं पोरं ही डायरेक्ट सुसाईड वगैरे सुद्धा करतात. त्यामुळं आता तरी ह्याने ही गोष्ट खूप लाईटली दाखवली. अशोक मामा सहज म्हणतात की नाही आपण दुर्लक्ष करायचं, टीचरला सांगायचं. पण ईशान म्हणतो की मला ह्याचा खूप त्रास होतोय, तर ह्याच्यावरती खरं तर काहीतरी स्ट्रिक्ट ॲक्शन घ्यायला हवी होती. त्या मुलांच्या पालकांना समोर बसवून त्यांना बोलायला हवं होतं, पण तसं तरी याच्यामध्ये काही दाखवलेलं नाहीये. कदाचित पुढे जाऊन याच्यावरती काहीतरी स्ट्रिक्ट ॲक्शन घेतली जाईल किंवा याच्यातून आपल्याला काहीतरी संदेश दिला जाईल. म्हणजे खरं तर ही सिरियल त्याच्यासाठीच आहे की ते दरवेळेस आपल्याला प्रत्येक एपिसोडमधून काही ना काही शिकवण्याचा प्रयत्न करत असतात, काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न करत असतात. असो चला पुढे पाहू काय होतं ते. त्यानंतर आता इकडे आपण असं पाहतो की संयमी चिडून घरी येते. अनिश तिला विचारतो की काय झालं? संयमी मात्र त्याला उलट उत्तर देऊ लागते आणि चिडचिड करायला लागते. अनिश तिला म्हणतो की सॅम हे बघ रिलॅक्स हो, तुझं जर असं सारखं वागणं असेल ना तर माऊ आणि आजोबा तुला परत ओरडतील, मग तू चिडचिड रडशील आणि मला ते अजिबात आवडणार नाही. मला सांग काय झालंय? मग आता संयमी सांगते की रियांच्या वतीने मला एक मोठी ऑर्डर मिळाली आहे कपकेकची, 500 कपकेक्स करायचेत. अनिश खुश होतो आणि म्हणतो की वाव ग्रेट. संयमी म्हणते काय ग्रेट, मी एकटीने 500 कपकेक कसे बनवणार आहेत आणि ते पण मला परवा द्यायचेत. अनिश तिची समजूत घालत म्हणतो की आय नो बेटा, पण आता हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीये, मग आता आपण काय करू शकतो? संयमी म्हणते पण मला करायचं आहे प्लीज काका, यू नो बेकिंग इज माय पॅशन. तर अनिश म्हणतो की सॅम प्लीज अंडरस्टँड. तेवढ्यात आता भैरवीचे आई वडील येतात. त्यांना पाहून अनिश म्हणतो की अचानक असे आलात? चंदनराव म्हणतात अरे ह्या मीनाला ना भैरवीला भेटायचंय. तर अनिश भैरवीला आवाज देत म्हणतो की भैरवी तुझे आई बाबा आलेत ग. तर मीना म्हणते की तुम्ही सगळेजण तिला स्वयंपाकात मदत करता ना? अनिश म्हणतो की हो. मीना म्हणते पण आता तर ती एकटीच करताना दिसते. तर चंदनराव विषय बदलत संयमीला म्हणतात की संयमी कशी आहेस बाळा? संयमी जरा वैतागतच म्हणते की नथिंग ग्रेट आजोबा, रियांच्या कॉलेजमध्ये फंक्शन आहे आणि मला कपकेकची ऑर्डर मिळाली. चंदनराव खुश होतात आणि म्हणतात की अरे वा फारच छान. संयमी म्हणते काय छान, माझ्याकडे मॅनपॉवरच नाही, मी एकटी एवढे कपकेक कसे बनवणार आहेत? तर लगेच मीना म्हणते की अगं बाळा तू एकटी आहेस असं कोण तुला बोललं? अनिश काका आहे ना, तो करेल तुला मदत. तर चंदनराव म्हणतात अगं मीना. तर मीना म्हणते अहो काय हरकत आहे? ती अनिशला म्हणते की अनिश तू कर हा हिला मदत. तर अनिश म्हणतो की तुमचं समजू शकतो मी, पण काय आहे मुळात म्हणजे मला कपकेक बनवायला येत नाही आणि दुसरं म्हणजे ऑफिस सोडून मला ह्या कामासाठी घरी बसता येणार नाही. तर संयमी म्हणते अरे काका 10,000 रुपये मिळणार आहेत. मीना म्हणते 10,000? अरे बापरे. मग ती अनिशला म्हणते की अरे 2-3 दिवस पण तुझं ऑफिसमध्ये काम करून एवढे पैसे मिळणार नाहीत, त्यामुळे तू घरी थांब आणि तिला मदत कर.
तर आता अनिश जरा चिडतो आणि तो म्हणतो की ह्या वन टाईम मिळणाऱ्या 10,000 रुपयांसाठी मी माझा फिक्स जॉब धोक्यात नाही टाकणार. मीना पण तोऱ्यात म्हणते आणि माझी भैरवी तिची 2.5 लाखाची नोकरी धोक्यात टाकून सुट्ट्या घेतेच की त्यापुढे हे काहीच नाहीये. ती संयमीला म्हणते की संयमी काळजी करू नकोस, काका करेल का तुला मदत. तर चंदनराव मीनाला जरा अडवायचा प्रयत्न करत असतात. मीना म्हणते की मला एक सांगा, आपल्या संयमीला एवढा गोल्डन चान्स मिळतोय तर आपण सगळ्यांनी तिच्या पाठीशी उभं नको का राहायला. अनिश म्हणतो सगळ्यांनीच उभं राहायला पाहिजे, मग तुम्ही करा ना मदत. तर मीना म्हणते मी केली असती रे, पण काय आहे ना, आता एवढ्यात मला काम करायला जमत नाही रे, होत नाही माझ्याकडून. त्यामुळेच मी तुला म्हटलं की तू संयमीसाठी घरी थांब आणि तिला मदत कर. पुढे ती संयमीला पण म्हणते की संयमी करेल का तुला मदत, मी आलेच. असं म्हणून ती आता भैरवीला भेटण्यासाठी किचनमध्ये जाते. आता भैरवीला मीना म्हणते की भैरवी तू माझ्याशी खोटं का बोललीस ग. भैरवी म्हणते काय खोटं बोलली आई. मीना म्हणते हेच की अनिश आणि बाबा तुला मदत करतात ते. भैरवी म्हणते हो आई, ते करतात की मदत, नेहमीच करतात. मीना म्हणते हो, पण आता तर तू इथे एकटीच काम करताना दिसतेस आणि तुझा नवरा बाहेर गप्पा मारत बसलाय मस्तपैकी, आणि अशोक भाऊजी कुठे गेले. भैरवी म्हणते अगं आई ते आत्ताच आले, थोड्या वेळापूर्वी, आवरत असतील. मीना म्हणते की छान, म्हणजे बाहेर तू एवढे काबड कष्ट करायचे आणि घरी येऊन पण तू हे सगळं करायचं, हे ना मला अजिबात पटलेलं नाही. या तुझ्या सासऱ्यांना मी सांगणार आहे, कामासाठी एक नोकर तरी ठेवा आणि कृपा करून काही झालं तरी त्या बाईशी पटून घ्या. भैरवी म्हणते प्लीज हा आई, तू असं काही त्यांना सांगणार नाहीयेस. मीना जरा चिडूनच म्हणते का नको सांगू, सांग ना. अगं आता हे सगळं तू हौशीने करतीस, पण नंतर ना ह्या लोकांना त्या गोष्टीची सवय लागेल आणि मग तुला ते गृहीत धरायला लागतील. हे अनुभवाचे बोल आहेत, ऐक जरा माझं. हे बघ, नंतर तुला किती इच्छा असली ना तरी तुला आराम करता येणार नाही आणि तू तो करूच शकणार नाही. हे असले काबड कष्ट करण्यासाठी तुला लाडात वाढवलंय का हां, असं म्हणून तिला जरा बडबड करते. हे खरं आहे बरं का, सुरुवातीला ना आपण खूप मायेनं प्रेमाने आणि हौसेने काम करत असतो, पण एका पॉईंट नंतर घरातली लोक आपल्याला गृहीतच धरायला लागतात. मग आपल्याला दुसरं काही काम असू किंवा आपण आजारी असू, पहिलं ते काम हे आपणच करायचं, हे घरच्यांनी ठरवलेलंच असतं. याची दुसरी एक बाजू अशी, जर आपल्याला आराम मिळावा म्हणून आपल्या घरातली माणसं, खास करून पुरुष लोक किचनमध्ये गेले, स्वयंपाक करायला लागले, तर वरून आपल्याला त्या गोष्टीचं गिल्ट सुद्धा वाटतं. खरं तर ते वाटायला नाही पाहिजे, पण वाटतं. असो. तर इकडे चंदनराव संयमीला समजून सांगायचा प्रयत्न करत असतात की संयमी बाळा, हे बघ, आम्ही तुला कुठल्या गोष्टीसाठी नाही म्हटलंय का, पण आज आम्ही तुला नाही म्हणतोय का, त्या गोष्टीचा तू विचार केलायस का. हे बघ बाळा, आता तू मोठी झालीस, घरच्यांना नोकरीचं टेन्शन आहे, वेळेची बंधनं आहेत, त्यामुळं इच्छा असूनही त्यांना तुला मदत करता येत नाहीये. मला एक सांग, ही जर संधी गेली तर परत तुला दुसरी संधी मिळणार नाहीये का, मग कशासाठी हा हट्टास. संयमी म्हणते ते काही मला माहिती नाही आजोबा, पण मला स्वतःला प्रूव्ह करायचे, मला भरपूर पैसे कमवायचेत. अनिश म्हणतो कमव ना, तुला हवा तेवढा तू पैसा कमव, तुला कोण नाही म्हणतंय. पण हे बघ सॅम, मी तुला स्पष्टपणे सांगतो, ऑफिस सोडून मी तुझी हेल्प करू शकणार नाही. तुला करायचंय ना तर तू कर, तुला कोण नाही म्हणतंय, पण प्लीज आमच्याकडून कसल्याही मदतीची अपेक्षा ठेवू नकोस. असं म्हटल्यावरती आता संयमी चिरते आणि आतमध्ये निघून जाते. आता आतमध्ये इरा ईशान दोघं जण असतात. संयमी खूप रागारागात येते आणि ब्लँकेट तोंडावरती ओढून घेते. आता ह्या दोघा जणांना वाटतं की ती झोपली, हे दोघं जण तिला उठवू लागतात. संयमी चिडते आणि ईशानला ओरडतच म्हणते की ईशान मी झोपलेलं नाहीये, मी विचार करते. इरा म्हणते की अगं पण तू अशी झोपून का करतेस, आजोबांनी जर पाहिलं ना तर ते तुला ओरडतील, त्यांना हे अजिबात आवडणार नाही असं ह्या वेळेला झोपलेलं. शिस्त म्हणजे शिस्त. तर संयमी म्हणते की मला ऑर्डर मिळालेली आहे, मला 500 कपकेक करायचे, ते मी एकटी करू शकणार नाही, मी आता काय करू. असं म्हणून ती जरा चिडचिड करायला लागते. ईशान म्हणतो की अगं ताई तू करशील ना सगळं काही, आणि हे बघ तू स्वतःला एकटी समजू नकोस, आम्ही आहोत ना तुझ्यासोबत. तर इरा म्हणते चल आजोबांचा डायलॉग मारू नको हा, कॉपी कॅट, आजोबा जे बोलले तेच तू बोलतोयस परत. तर ईशान म्हणतो आणि आजोबा हे पण बोलले होते, शिस्त म्हणजे शिस्त, ते नाही का तू कॉपी करत. असं म्हणून आता हे दोघं जण भांडायला लागतात. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. आता उद्याच्या भागात आपण असं पाहतो की परशुराम बिल घेऊन येतो आणि अनिशला बिल देत म्हणतो की आजच्या आज भरायचे ही लास्ट डेट आहे. तर अनिश ते बिल भैरवीला देत म्हणतो की रवी हे घे, हे बिल आलेलं आहे, एवढं भरून टाक, 8,000चं बिल आहे. असं म्हणून तो निघून जातो. आता मीना ते पाहते आणि तिला फार राग येतो. ती भैरवीला म्हणते की ह्याच्याकडे आता साधे 8,000 सुद्धा नाही आहेत का, ते बिल पण तूच भरणार का, सगळं काही खर्च तूच करणारस का, हे बघ वेळेवरतीच जागी हो, अजूनही वेळ गेलेली नाहीये. असं म्हणून ती तिथून निघून जाते आणि अनिश हे आतल्या खोलीतून सगळं काही ऐकतो. तर मित्रांनो, आता उद्याच्या भागामध्ये यावरती काय होणार आहे ते आपल्याला कळेल. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.